काय झालं काय झालं बरं एकदा अकबर रोज सकाळी एका माणसाला घरी दाढी करायला बोलवायचं, त्याची दाढी करायला. बरं का, त्याचं नाव तर करीम. तर तो करीम रोज यायचा, दाढी करायचा, मिशी ट्रिम करायचा, कात्रीने केस कापायचा आणि अकबरची गप्पा मारायचा. अकबर म्हणायचा आज कसं केलं, आज तसं केलं वगैरे. बरं का, आणि त्याला वाटायचं मी रोज अकबरला भेटतो सकाळी, पण माझ्यापेक्षा अकबर बिरबलवर का जास्त प्रेम करतो हे काय बरोबर नाही. त्या बिरबलला काहीतरी आपण त्याचा काटा काढला पाहिजे. बरं का, काटा म्हणजे तो मध्ये आहे ना माझ्या आणि अकबरच्या मध्ये, तेव्हा त्याला दूर केलं पाहिजे. तर तो अकबरला काय सांगतो एक दिवस, जहापना बादशाह, काल रात्री मला स्वप्नामध्ये तुमचे वडील आले होते, तुमचे पप्पा आले होते, हुमायून बादशाह आले होते. हो, अकबर म्हणला खरंच, काय म्हणले तुला? इतके आनंदात आहेत म्हणून सांगू, स्वर्गामध्ये राहतात, त्यांना काहीही कमी पडत नाही तिकडे राहण्याच्या बाबतीत. मऊ मऊ गादी, छान छान कपडे, मऊ मऊ रेशमी कपडे, सगळे सर्वंट्स, नोकर आजूबाजूला, दासदासी, जेवण छान छान मिळतं. बरं का, गाणं ऐकायचं म्हटलं तर अप्सरा येऊन गाणं म्हणून दाखवतात, नाचून दाखवतात, अतिशय आनंदात आहेत. बरं का, वा वा वा, बरं वाटलं. आणि काय म्हणले तुला? मला म्हणले अरे करीम, माझ्याकडे सगळं आहे बघ, इकडे स्वर्गामध्ये सगळं आहे, पण एक प्रॉब्लेम आहे की हुशार कोणी माणूस नाही माझ्याशी गप्पा मारायला. त्यामुळे तू एक काम कर, तू जरा बिरबलला माझ्याकडे पाठवून दे स्वर्गामध्ये. बरं का, म्हणजे त्याच्याशी बसून मला गप्पा मारता येतील, मग जरा वेळ चांगला जाईल. त्यावेळेला काय स्वर्गामध्ये टी व्ही नव्हता का, ते मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे काय करणार, लोक एकमेकाशी गप्पा मारायचे, गाणी ऐकायचे खरं गाणाऱ्यांच्याकडून, असं असायचं. तर पण म्हटलं खरंच की बिरबलला स्वर्गात पाठवून देऊ, म्हणजे आपले पिताजी हुमायून बादशाहला मस्तपैकी त्यांच्याशी गप्पा मारता येतील. बोलवा रे बिरबलला. एक शिपाई पाठवला, बिरबलला बोलवून आणलं. बिरबल म्हणला काय घाईघाईचं काम निघालं कोणास ठाऊक. बघतो तो अकबर त्याला म्हणतो, बिरबल, माझ्या डोक्यात असं आलं आहे, कारण करीमला काल एक स्वप्न पडलं आणि माझे पिताश्री त्यांच्या स्वप्नामध्ये आले होते आणि करीमला म्हणले की मी इकडे खूप आनंदात आहे, पण मला बोर होतं, कंटाळा येतो, तर मला बिरबलला इकडे पाठवून द्या माझ्याशी गप्पा मारायला. बरं का, तर करीम म्हटला ठीक आहे, आणि म्हणून तू आता असं कर की लगेच तयारी कर स्वर्गाला जायची. बिरबल म्हटलं अरे स्वर्गाला जायची म्हणजे काय, असं काय पुण्याहून मुंबईला जातात, मुंबईहून नागपूरला जातात, तसं थोडंच आहे. स्वर्गाला माणूस गेला की गेला, परत खाली येत नाही, मरायला लागतं त्याला स्वर्ग बघायला. बिरबल पण काय बोलला नाही. बरं का, त्याला कळलं कोणीतरी माझ्या विरुद्ध अकबरला ही आयडिया सांगितली आहे मी मरावं म्हणून. मग ठीक आहे, काय हरकत नाही, मी जातो ना स्वर्गामध्ये, पण काय आहे खूप लांबचा प्रवास आहे ना, तर मला जरा तयारी करायला पाहिजे, बॅगा भरल्या पाहिजेत, कपडे गोळा केले पाहिजेत, तर थोडा मला एक 15 दिवस तरी वेळ द्या ना. अकबर म्हणा ठीक आहे, 15 दिवसांनी काही प्रॉब्लेम नाही, पण 15 दिवसांनी मात्र स्वर्गात जायचं आहे आणि माझ्या पिताजीशी बोलायचं आहे. बिरबल म्हटलं. बरं का, मग त्याने काय केलं, तो गेला स्मशानामध्ये, जिथे मेलेल्या माणसाला जाळून टाकतात, म्हणजे तो स्वर्गात जातो. बरं का, तर तिकडे गेला आणि जिथे ते पेटवतात ना लाकूड रचून, तिथून त्यांनी खाली एक खड्डा खणायला सुरुवात केली आणि ते खड्ड्याच्या वरती एक दार तयार केलं एक. बरं का, म्हणजे कोणाला कळू नये खाली खड्डा खणला आहे म्हणून. आणि त्या खड्ड्याने खाली जाऊन जमिनीच्या आतून एक भुयार तयार केलं, टनेल तयार केलं एक पूर्ण. आणि कुठपर्यंत तयार केलं, आपल्या घराच्या माझघरापर्यंत, मधल्या खोलीमध्ये, बाहेरच्या खोलीत नाही, आतल्या खोलीमध्ये. बरं का, आणि तिथून बाहेर काढलं आणि तिकडे पण एक दार करून ठेवलं. आता तो त्या भुयारातून जमिनीच्या खालून चालत चालत त्या स्मशानात जाऊ शकायचा आणि तिथून ते दार उघडून बाहेर येऊ शकायचा. बरं का, सगळं तयारी झाली. मग तो गेला अकबरकडे.
तो म्हटला, अकबर महाराज सगळी तयारी झाली आहे स्वर्गात जायची. अकबर म्हणला, वा 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 वा, 15 दिवस म्हणजे अगदी 15 दिवसात काम केलंच बरं का तो. चला सगळे आपण बिरबलला बाय बाय करायला जाऊ, स्वर्गात चालला आहे तो. सगळे आले स्मशानात. तर तिकडे बिरबल झोपला खाली. त्याच्यावर मग लाकडं रचली सगळी बरं का. आणि मग एका माणसाने ती लाकडं दिली पेटवून. लाकडं पेटल्याबरोबर बिरबलनी आपल्या खालचं दार उघडलं आणि पटकन भुयारामध्ये शिरला आणि मागून दार लावून घेतलं. ती लाकडं पेटली. सगळ्यांना वाटलं बिरबल मेला, जळून गेला याच्यामध्ये आणि स्वर्गात गेला बरं का. मग परत आले सगळे दरबारातून. बिरबल आपल्या घरी आला आणि आतल्या खोलीमध्ये बसून राहिला. असा तो 1 महिना घराबाहेर कुणाकडे जायचा नाही. तो घरात बसून राहायचा. तिकडे जेवण, तिकडे झोप, सगळं. त्याची जी छोटी मुलगी होती ना, ती कुणाला सांगायची नाही शाळेमध्ये की पप्पा असे घरात बसलेत म्हणून बरं का. आणि 1 महिना गेला, जानेवारी महिना गेला, फेब्रुवारी महिना गेला, मार्च महिना गेला. अकबरला मात्र चैन पडेना की हुमायून बादशाहकडे बिरबलला पाठवलं ठीक आहे, पण माझ्याशी पण इथे बोलायला कोणी नाही. एक हुशार माणूस होता दरबारामध्ये, तो पण निघून गेला. बिरबल आता मी काय करू, म्हणून त्याला बिरबलची खूप आठवण यायला लागली बरं का. तर तो म्हणता असं विचारच करत होता आता काय करायचं. तेवढ्यात बिरबलने काय केलं, घरातून निघाला, दार उघडून भुयारात गेला. भुयारातून चालत चालत त्या स्मशानात गेला. तिथून त्या वरचं दार उघडलं आणि दार आपल्या मागे बंद करून असा येऊन उभा राहिला स्मशानात जिथे त्याला जाळलं होतं तिकडे. तर आजूबाजूचे लोक बघायला, अरे अरे बिरबल महाराज आले, अरे बिरबल महाराज आले, अरे बिरबल महाराज आले, स्वर्गाहून परत आले, स्वर्गाहून परत आले. पळत पळत सगळे दरबारात गेले अकबरला सांगायला की हो बादशाह महाराज, बिरबल परत आला आहे स्वर्गाहून, बिरबल परत आला आहे स्वर्गाहून. अकबर म्हटला, काय सांगता, मी रोज त्याची आठवण काढतोय, लवकर आणा त्याला दरबारामध्ये. सगळे मोठ्या मिरवणुकीतून बिरबलला दरबारात घेऊन आले. बिरबलला बघितलं, अकबर गेला, मिठीच मारली बिरबलला. इतका त्याला आनंद झाला आपल्या बिरबल. करीमला तर आश्चर्य वाटलं की माझ्या डोळ्यांनी बघितलं याला जळून गेलेला, हा जिवंत होऊन परत कसा काय आला. अकबर म्हटलं, आता सांग मला स्वर्गातल्या काय काय झालं. तो म्हटला, काय सांगू, अहो स्वर्ग म्हणजे काय, तुमच्या महालापेक्षा छान जागा आहे, सगळं आहे तिकडे. ढगांच्या मध्ये आम्ही राहत होतो, ढगांच्यावर चालत होतो, मऊ मऊ गादी रेशमी, पांघरुणं छान छान. गाणं ऐकावं असं वाटलं तर अप्सरा गाणं म्हणायच्या, कोण नाच बघावं असं वाटलं तर नाच करून दाखवायच्या. खूपच मजा आली मला तिकडे. आणि तुमच्या पिताजींची तब्येत पण चांगली आहे, त्यांना खूप तुमची आठवण येते, त्यांच्याशी खूप मी गप्पा मारल्या, तुमची सगळी खबर सांगितली बरं का. त्यांना खूप आनंद झाला मला भेटून. मग आपणहून काही दिवसांनी मला काय म्हटले, माझा मुलगा खाली अकबर आहे ना, त्याला तुझी आठवण येते खूप, तर तू असं कर आता, आता परत जा त्याच्याकडे, म्हणून मला परत पाठवून दिलं. वा 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 वा, मला फार आनंद झाला अकबर म्हटला ऐकून हे सगळं की माझी पिताश्री इतके आनंदात राहत आहेत. बिरबल म्हटलं, एकच गोष्ट आहे मात्र ज्याच्यात त्यांना जरा त्रास होतो. हां, काय त्रास होतो त्यांना, एक गोष्ट आहे, काय ती सांग तर खरं मला, मी लगेच त्याच्याबद्दल काहीतरी व्यवस्था करतो. काय झालं आहे आता माझ्याकडे बघा ना, कशी माझी दाढी वाढली आहे, कमरेपर्यंत दाढी, कसे माझे केस वाढलेत, खांद्यापर्यंत केस. हुमायून बादशाहची दाढी तर गुडघ्यापर्यंत वाढली आहे आणि केस त्यांचे कमरेपर्यंत आलेत, त्यांना बांधून ठेवायला लागतात. का पण, का असं झालं अकबर म्हटलं. अहो काय सांगू, त्या स्वर्गामध्ये सगळं आहे, पण केस कापायला माणूसच नाही आहे अहो तिकडे, दाढी करायला कोणी माणूसच मिळत नाही तिकडे, त्यामुळे त्यांची दाढी वाढत चालली आणि केस वाढत चाललेत. अरे इच्छा, अकबर म्हटलं, असं कसं झालं बरं, आपला इकडे करीम आहे ना, आपण त्याला पाठवून देऊ स्वर्गामध्ये. ये रे करीम इकडे लवकर, चल चल पटपट पटपट तयारी कर, तू पण बिरबल गेला तसं जाऊन ये बादशाहकडे, आमच्या पिताश्रीकडे, आमच्या आणि त्यांची केस कापायचे रोजच्या रोज, मी इकडे दुसरा नावी ठेवतो. ते ऐकलं करीमची मात्र पायाखालून जमीनच निसटून गेली. तो अकबरचे पाय धरून म्हणला, महाराज मला क्षमा करा, बादशाह मला क्षमा करा. म्हटलं, का क्षमा करू,
बादशाह मी तुम्हाला खोटं सांगितलं, असं स्वप्न पडलं, काही स्वप्न पडलं नव्हतं. मला काय माहीत बिरबल महाराज परत कसे आले, पण मी जर गेलो स्वर्गात तर मला काही परत येता येणार नाही. अकबर म्हटला, तू मला खोटं सांगितलं होतंस की तुला स्वप्न पडलं असं म्हणून, आणि असं खोटं सांगितलं होतंस तर तुला आता मी मोठी शिक्षा देणार आहे. तू म्हटलं, काही पण नका करू प्लीज, माझी चूक झाली. ए, कोण आलं तिकडे? 4 शिपाई आले, पकडलं त्याला, चालून टाका जेलमध्ये. आणि सगळ्यांना त्यांना आधी कोणी माझ्याशी असं खोटं बोललं पुढच्या वेळेला तर सगळ्यांना अशीच शिक्षा होईल. अशा पद्धतीने बिरबलने आपल्या युक्तीने आपल्यावरचं संकट टाळून टाकलं. अजून एक